पनवेल महानगर पालिका ने शहरवासियों को बड़ी राहत देते हुए अभय योजना की घोषणा की। इस योजना के तहत मालमत्ता कर पर लगने वाली शास्ति में 25% से 90% तक की छूट मिलेगी। महापालिका आयुक्त मंगल चितड़े ने एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये जानकारी दी। यह फैसला बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर के आंदोलन के बाद लिया गया। नागरिक समय पर बकाया चुकाकर इस योजना का लाभ उठा सकते हैं। पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून या ठिकाणी मालमत्ता कराची आकारणी आणि त्यानुसार शास्ती माफीबद्दल फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला होता। सुमारे 2100 कोटी मागणीपैकी 1800 कोटी इतका फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थकबाकी निर्माण झालेली होती। या बाबतीमध्ये अनेक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या, माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्या ठिकाणी केसेस प्रलंबित होत्या। या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, या मतदारसंघाचे असलेले खासदार बारणे साहेब, स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील आणि श्री प्रशांतजी ठाकूर साहेब, सर्व नगरसेवक या सगळ्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती फॉलोअप या ठिकाणी चालू होता। हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे असलेले विधिज्ञ जे होते, सिनियर काउन्सिल्स, यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार स्पष्टता आम्ही त्यामध्ये आणली होती। त्या स्पष्टतेच्या अनुषंगाने आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये शास्ती माफीबद्दल निर्णय घेण्यात यावा। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्ती माफीबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील 2 महिन्याच्या कालावधीसाठी आपण शास्ती माफी या ठिकाणी घोषित करतो आहोत। त्यानुसारचं शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। साधारण किती शास्ती माफी झालेली होती? याच्यामध्ये 18 जुलैपासून ते 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 90% शास्ती माफी करतो आहोत आणि त्याच्यापुढे प्रत्येक 15-15 दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये 75%, 25%, 50% आणि 25% असं 2 महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत। शास्ती माफीची ही योजना जी आहे ती एक वेळची आणि अंतिम बाब म्हणून एक अंतिम आम्ही घोषित करतो आहे। त्यापुढे शास्ती माफी होणार नाही। त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्ती माफीमधून आपले लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद। वसूधा तोटा म्हणतात नाही त्यामध्ये, शास्ती म्हणजे ही दंडाची रक्कम असते। त्यामध्ये दंड हा काही उत्पन्नाचं साधन होत नाही त्यामध्ये, परंतु सुमारे 600 कोटी इतकी अप्रॉक्सिमेटली इतकी कोटी महानगरपालिकेला शास्ती माफी डिक्लेअर करावं लागत आहे।